एका छोट्याशा गावात एक अशी घटना घडली की आजही त्या गावात तिची चर्चा होते. गावातील सर्वात सुंदर मुलगी, जिला पाहण्यासाठी दूरदूरवरून स्थळे यायची. तिने लग्न केलं एका गरीब दिव्यांग तरुणाशी. लग्नाच्या दिवशी संपूर्ण गाव त्यांच्यावर हसत होतं. पण काही मिनिटांनी जे सत्य समोर आलं ते ऐकून हसणारेच लोक रडू लागले. सांगली जिल्ह्यातील हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवगावात आर्या नावाची मुलगी राहत होती. तिचं सौंदर्य इतकं विलक्षण होतं की गावातील प्रत्येकजण तिची प्रशंसा करायचा. आर्याचे वडील गावातील श्रीमंत शेतकरी होते. मोठा बंगला, ट्रॅक्टर, शेती आणि भरपूर संपत्ती. त्यामुळे तिच्यासाठी रोज नवीन स्थळे यायची. कोणी इंजिनियर, कोणी सरकारी अधिकारी, कोणी शहरातील मोठा उद्योगपती. पण आर्या प्रत्येक स्थळाला शांतपणे नकार द्यायची. दुसरीकडे त्याच गावात मोहन नावाचा एक तरुण राहत होता. लहानपणी झालेल्या अपघातामुळे त्याच्या एका पायाला कायमची दुखापत झाली होती. तो काठीच्या आधाराने चालायचा. त्याचं घर मातीचं होतं. आई शिवणकाम करून घर चालवायची. मोहन गावामध्ये सायकल दुरुस्तीचं छोटंसं दुकान चालवत होता. कमाई कमी होती, पण प्रामाणिकपणा अमाप होता. जर एखादा गरीब माणूस पैसे देऊ शकला नाही तर मोहन त्याची सायकल मोफत दुरुस्त करून द्यायचा. लोक म्हणायचे, मोहन गरीब आहे पण त्याचं मन खूप श्रीमंत आहे. एक दिवस आर्याची स्कूटी अचानक बंद पडली. ती रस्त्याच्या कडेला उभी होती. अनेक लोक तिथून गेले, पण कोणी देखील थांबलं नाही. मोहन काठी टेकत तिच्याजवळ आला. तुम्ही बाजूला उभे राहा, मी बघतो. 10 मिनिटात स्कूटी सुरू झाली. आर्याने पैसे द्यायला हात पुढे केला. मोहन हसत म्हणाला, आज राहू द्या, कधीतरी एखाद्या गरजूला मदत करा, तेच माझे पैसे. आर्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिने आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा माणूस पाहिला होता ज्याच्याकडे पैसा नव्हता, पण स्वाभिमान खूप मोठा होता. त्या दिवसापासून आर्याच्या मनात मोहनबद्दल आदर निर्माण झाला. पण तिला अजून माहीत नव्हतं, मोहनच्या आयुष्यामध्ये एक असं गुपित दडलं होतं जे समजल्यावरती तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार होतं. आर्या घरी आली, पण तिच्या मनामधून मोहनचा विचार काही जात नव्हता. आज राहू द्या, कधीतरी एखाद्या गरजूला मदत करा. मोहनचे ते शब्द तिच्या कानामध्ये सतत घुमत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुद्दाम पुन्हा त्या सायकलच्या दुकानाजवळून गेली. मोहन एका वृद्ध आजोबांची जुनी सायकल दुरुस्त करत होता. झाल्यावरती आजोबांनी खिशामधून काही चुरगळलेल्या नोटा काढल्या. मोहनने त्या परत त्यांच्या हातामध्ये ठेवल्या. आजोबा, औषधांसाठी पैसे ठेवा, माझे पैसे नंतर द्या किंवा देऊच नका. हे पाहून आर्याच्या डोळ्यामध्ये आदर दाटून आला. काही दिवसांनी गावात मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीला मोठा पूर आला होता. लोक आपापल्या घरामध्ये अडकले होते. त्याचवेळी गावातील एका छोट्या मुलाचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. सगळे घाबरले, कोणतरी वाचवा, कोणतरी वाचवा. पण वेगवान पाण्यामध्ये उतरायची कोणाचीच हिंमत होत नव्हती. तेवढ्यात मोहन काठी बाजूला फेकून पाण्यामध्ये उडी मारतो. एका पायाने तोल सांभाळत तो त्या मुलापर्यंत पोहोचतो. मोठ्या प्रयत्नाने तो मुलाला बाहेर आणतो. संपूर्ण गाव टाळ्या वाजवू लागतो. पण त्या धडपडीत मोहनच्या जखमी पायाला पुन्हा एकदा दुखापत होते. तो वेदनेने खाली बसतो. आर्या धावत त्याच्याजवळ येते. तुला स्वतःची काळजी नाही का? मोहन हसत म्हणतो, माझ्यामुळे एखाद्याचा जीव वाचला, मग वेदना काहीच नाहीत. त्या क्षणी आर्याच्या मनामध्ये काहीतरी बदललं. त्या रात्री आर्या तिच्या आजीकडे गेली. ती म्हणाली, आजी, एखादा माणूस एवढा चांगला कसा काय असू शकतो? आजी शांतपणे हसली आणि म्हणाली, कारण तू त्याचा फक्त आजचा चेहरा पाहिलास, त्याचा भूतकाळ नाही. आर्या आश्चर्याने विचारते, भूतकाळ? आजी दीर्घ श्वास घेते. मोहन लहान असताना गावातील एका भीषण आगीत एका छोट्या मुलीचा जीव वाचवायला गेला होता. त्या मुलीला बाहेर काढलं, पण स्वतःचा पाय कायमचा गमावला. आर्याच्या डोळ्यामधून अश्रू आले. ती मुलगी कोण होती आजी? आजी उत्तर देणार इतक्यात बाहेरून मोठा आवाज आला, आर्या, तुझे बाबा तुला लगेच बोलवत आहेत. आर्या घाईघाईने बाहेर गेली. घरामध्ये गावातील श्रीमंत जमीनदाराचा मुलगा विक्रम बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नव्हता तर अहंकार होता. आर्याचे वडील हसत म्हणाले, आर्या, आम्ही तुझं लग्न विक्रमसोबत ठरवलं आहे. हे ऐकताच आर्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि गावामध्ये सुरू झाली एका अशा संघर्षाची सुरुवात, ज्यात एका बाजूला होती संपत्ती आणि अहंकार, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणा आणि मोठं मन.
आर्याचे वडील ठाम आवाजामध्ये म्हणाले, पुढच्या महिन्यात तुझं आणि विक्रमचं लग्न होणार आहे. आता हा विषय इथेच संपला. आर्याने शांतपणे विचारलं, बाबा माझं मत जाणून घ्यायचं नाही का? वडील रागाने म्हणाले, मुलीचं भलं आई वडिलांपेक्षा जास्त कोणाला कळतं? आर्या काही बोलली नाही, पण तिच्या मनामध्ये प्रचंड वादळ सुरू होतं. दुसऱ्या दिवशी विक्रम आर्याला भेटायला आला. तो महागड्या गाडीमधून उतरला. हातामध्ये फुलांचा मोठा गुच्छ होता. तो म्हणाला, आर्या, लग्नानंतर तुला शहरामध्ये नेईन. बंगला, कार, नोकर, तुला कशाचीच कमी पडू देणार नाही. आर्याने शांतपणे विचारलं, जर उद्या तुझ्याकडे हे सगळं नसलं तर? विक्रम फक्त हसला. ते कधीच होणार नाही. आर्या म्हणाली, मी तुझ्या पैशाबद्दल नाही, तुझ्या मनाबद्दल विचारत आहे. विक्रमकडे उत्तर नव्हतं. काही दिवसांनी गावामध्ये मोठी जत्रा भरली. सगळं गाव तिथे जमलं होतं. अचानक गर्दीत एक वृद्ध महिला बेशुद्ध पडली. लोक पुन्हा फक्त बघत उभे राहिले होते. विक्रमही तिथेच होता, पण त्याने कपडे खराब होतील म्हणून मागे पाऊल टाकलं. तेवढ्यामध्ये मोहन तिथे धावत आला. त्याने त्या आजीला उचललं. स्वतःच्या पैशाने रिक्षा केली. दवाखान्यामध्ये नेलं. आर्याने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्या क्षणी तिचा निर्णय पक्का झाला. त्या रात्री आर्या पुन्हा आजीकडे गेली. आजी, त्या आगीमध्ये ज्या मुलीचा जीव मोहनने वाचवला, ती मुलगी कोण होती? आजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती म्हणाली, आर्या, ती मुलगी दुसरी कोणी नव्हती, ती तूच होतीस. आर्याच्या हातामधून पाण्याचा ग्लास खाली पडला. आजी पुढे म्हणाली, तू तेव्हा फक्त 5 वर्षांची होतीस. घराला आग लागली होती. सगळे घाबरले होते. मोहन आत गेला आणि तुला बाहेर आणलं. पण छताचा जळालेला लाकडी तुळी त्याच्या पायावरती पडली, म्हणून त्याचा पाय कायमचा दुखावला. मोहनने एकच आट ठेवली होती, आर्याला कधीही सांगू नका. मी जे केलं ते माणुसकी म्हणून केलं. हे सगळं ऐकून आर्या ढसाढसा रडूच लागली. तिला समजलं, ज्याच्याकडे लोक दयेने पाहतात त्याच माणसामुळे ती आज जिवंत आहे. त्या क्षणी आर्याने मनाशी एक निर्णय घेतला, मी लग्न करेन तर फक्त मोहनशीच. त्या रात्री आर्याला झोपच लागली नाही. आजीने सांगितलेलं प्रत्येक वाक्य तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. मोहनमुळेच तू आज जिवंत आहेस. सकाळ होताच ती थेट मोहनच्या छोट्याशा दुकानामध्ये पोचली. मोहन नेहमीप्रमाणे एका शेतकऱ्याची सायकल दुरुस्त करत होता. आर्याला पाहून तो हसला. या, काय काम होतं? आर्याच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, इतकी वर्ष तू माझ्यापासून एवढं मोठं सत्य का लपवलंस? मोहन काही क्षण शांत राहिला. मग हळूच म्हणाला, एखाद्याचा जीव वाचवणं हे उपकार नसतात, ते माणुसकीचं कर्तव्य असतं. आर्या रडू लागली, पण मोहनने तिला सावरलं. दुसऱ्या दिवशी आर्याने घरात सर्वांसमोर ठामपणे सांगितलं, मी विक्रमशी लग्न करणार नाही. घरात शांतता पसरली. वडील संतापले. मग कोणाशी करणार? आर्या ठाम आवाजात म्हणाली, मोहनशी. हे ऐकताच तिच्या वडिलांनी रागाच्या भरात हातातील चहाचा कप जमिनीवरती आपटला. त्या गरीब दिव्यांग मुलाशी लोक आमच्यावर हसतील. आर्या म्हणाली, लोक आज हसतील, पण आयुष्यभर माझ्यासोबत राहणार नाहीत. ही बातमी काही तासातच संपूर्ण गावामध्ये पसरली. लोक चौकात, चहाच्या टपरीवर, शेतात, सगळीकडे एकाच विषयाची चर्चा करत होते. आर्याला वेड लागला आहे. इतक्या श्रीमंत घरची मुलगी आणि मोहन. ही बातमी विक्रमपर्यंतही पोचली. त्याचा अहंकार दुखावला गेला. तो संतापाने म्हणाला, जर आर्या माझी झाली नाही तर मी तिचं लग्न होऊच देणार नाही. त्याने काही माणसांना पैसे देऊन मोहनचं छोटंसं सायकलचं दुकान रात्री फोडून टाकलं. सकाळी मोहन दुकानात आला. सगळीकडे तुटलेली साधनं, फुटलेल्या सायकली आणि अनेक वर्षांच्या कष्टाची राख. गावातील लोक तमाशा पाहत उभे होते, पण मोहनच्या चेहऱ्यावर राग नव्हता. तो फक्त शांतपणे तुटलेली साधनं उचलू लागला. तेवढ्यात आर्या तिथे आली. तिने ते दृश्य पाहिलं आणि पहिल्यांदाच संपूर्ण गावासमोर विक्रमच्या विरोधामध्ये ती उभी राहिली. ती मोठ्याने म्हणाली, दुकान तोडून एखाद्याचं नशीब तुटत नाही, पण तुमचा स्वभाव नक्कीच उघडा पडतो. गावातील लोक एकमेकांकडे पाहू लागले. पहिल्यांदाच त्यांना विक्रमचा खरा चेहरा दिसू लागला. दुकान फोडल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातील काही तरुणांनी जवळच्या दुकानामधील CCTV फुटेज पाहिले. त्यात स्पष्ट दिसत होते, विक्रमची माणसे रात्री दुकान फोडत होती. हे फुटेज थेट गावच्या सरपंचाकडे पोचले. दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायतीसमोर संपूर्ण गाव जमलं. सरपंचांनी सर्वांसमोर CCTV दाखवलं. फुटेज संपताच
संपूर्ण मैदानात शांतता पसरली. ज्याला लोक आदर्श समजत होते त्याच विक्रमचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला. विक्रमने मान खाली घातली. आर्याचे वडील हादरून गेले. त्यांना पहिल्यांदाच समजलं, श्रीमंती आणि चांगुलपणा हे एकच नसतात. त्या रात्री आर्याचे वडील एकटेच मोहनच्या घरी गेले. मातीचं छोटंसं घर, बाहेर जुनी सायकल, आत मोहनची आई शिवणकाम करत बसली होती. मोहन उठून म्हणाला, या काका. आर्याच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. ते म्हणाले, मोहन मला माफ कर, मी तुझी किंमत पैशाने मोजली, पण तू तर माणुसकीने श्रीमंत निघालास. मोहन शांतपणे म्हणाला, तुम्ही मोठे आहात, माफी मागू नका. तेवढ्यात आर्या तिथे आली. वडिलांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, आजपासून तुझ्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आर्या धावत जाऊन वडिलांच्या गळ्यात पडली. काही दिवसांनी संपूर्ण गावात मोहन आणि आर्याच्या लग्नाची तयारी सुरू झाली. ज्याने आधी हसून टवाळी केली होती तेच लोक आता मंडप सजवत होते. कोणी फुलं आणत होतं, कोणी जेवणाची व्यवस्था करत होतं. लग्नाच्या दिवशी मोहन साध्या पोशाखामध्ये मंडपात आला. आर्या वधूच्या वेशात त्याच्यासमोर उभी राहिली. 7 फेरे पूर्ण झाले. मंगळसूत्र घातलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. लग्नानंतर आर्याने माईक हातामध्ये घेतला. ती म्हणाली, आज मी एका गोष्टीची साक्ष देते. लोकांनी मला विचारलं की तू इतकी सुंदर मुलगी असूनही तू गरीब आणि दिव्यांग तरुणाशी का लग्न केलंस? माझं उत्तर एकच आहे, चेहरा सुंदर असणं हा नशिबाचा भाग असतो, पण मन सुंदर असणं हा माणसाच्या संस्काराचा भाग असतो. ज्या माणसाने माझा जीव वाचवला, ज्याने कधी त्याची जाहिरात केली नाही, ज्याने कधी मदतीचा मोबदला मागितला नाही, तोच माझ्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. संपूर्ण मंडप शांत झाला. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. एका वर्षानंतर मोहन आणि आर्याने गावामध्ये मोफत सायकल दुरुस्ती शिबिर, गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक मदत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा उपक्रम सुरू केले. लोक आता मुलांना एकच गोष्ट शिकवू लागले, माणसाचं खरं सौंदर्य चेहऱ्यात नसतं, ते त्यांच्या मनात आणि कर्मात असतं. मित्रांनो, जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी खरा श्रीमंत कोण. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.